डेन्मार्कचा भाग असलेल्या आणि जगातील सुंदर प्रदेश असलेल्या ग्रीनलँडमध्ये विध्वंस होण्याची शक्यता आहे आणि त्यामागचं कारण आहे युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी डेन्मार्कला उघडपणे दिलेली धमकी। त्याच पार्श्वभूमीवर डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिक निल्सन यांनी अमेरिकेला थेट गोळीनं उत्तर देण्याचा इशारा दिला। तर दुसरीकडे युरोपियन महासंघानेही सदस्य देश असलेल्या डेन्मार्कच्या संरक्षणासाठी युद्धनौका आणि लढाऊ विमानं तैनात केले। युरोपियन महासंघानं ग्रीनलँडच्या संरक्षणासाठी कशा पद्धतीनं रणनीती आखली आहे पाहूया। फ्रान्स, जर्मनीच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानं डेन्मार्कमध्ये दाखल। ब्रिटननेही सैन्य पाठवण्याची केली घोषणा। डेन्मार्कची राजधानी न्यूकमध्ये 100 जवानांची तुकडी दाखल। कंगेर लुसुआक मध्येही डेन्मार्कनं सैन्य केलं तैनात। आधीच युरोप, रशिया आणि युक्रेन युद्धामुळे होरपळून निघालाय, त्यात आता विस्तारवादी ट्रम्प यांची वक्रदृष्टी ग्रीनलँडवर पडली आहे। त्यामुळे रशियाचा बागुलबुवा दाखवून ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा आणि नैसर्गिक साधन संपत्ती ओरबाडण्याचा कावा ट्रम्पनं आखलाय। मात्र आधी युरोपियन महासंघ आणि आता डेन्मार्कनंही आर पारचा नारा दिला। त्यामुळे लालबुंद झालेल्या डोनाल्ड ट्रम्पनं युरोपियन महासंघावर 10% टॅरिफ लादलाय, तर जून पासून 25% टॅरिफ नेण्याचा इशाराही देण्यात आलाय। मात्र हे देश ट्रम्प यांच्या धमकीला भीक घालत नसल्यानं ट्रम्प आणखीनच चौताळले। त्यांनी लढाऊ विमानं ग्रीनलँडच्या दिशेनं पाठवली आहेत। मात्र डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँड जिंकण्यासाठी एवढे उतावीळ का झाले, त्याचं कारण ग्रीनलँडमधील नैसर्गिक संसाधनांमध्ये आहे। ग्रीनलँडमध्ये निओमियम, लेथनम आणि डिस्प्रोसियम सारख्या मौल्यवान खनिजांचे साठे। हवामान बदलामुळे बर्फ वितळत असल्यानं आर्क्टिक मार्गावर ताबा हवाय। रशियाच्या नोवाया जेमेलिया अणुतळावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खरं तर 75,000 लोकसंख्या असलेल्या ग्रीनलँड आणि 6 लाख लोकसंख्या असलेल्या डेन्मार्कनं अमेरिकेला लाल डोळे दाखवलेत। त्यामुळे ग्रीनलँडचा घास घेणं अमेरिकेला सहज शक्य असलं तरी नाटो आणि युरोपियन महासंघाच्या दबावामुळे ट्रम्प यांचे धाबे दणाणलेत। त्यानंतरही ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर हल्ला केल्यास जगात भीषण युद्ध भडकण्याची शक्यता आहे। यात संपूर्ण जग होरपळून गेल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।